सर्वांना जय भारत. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस 1 ऑगस्ट हाच खरा मराठी भाषा दिन आहे. महाराष्ट्र सरकारने अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने म्हणजे 1 ऑगस्टच्या निमित्ताने लेखन प्रेरणा दिवस सुरू केलेला आहे. खरं तर ही सामाजिक चळवळींच्या दबावाची फलश्रुती आहे, परिणिती आहे. कारण अनेक सामाजिक संघटना गेली किमान 20 वर्ष झालं तरी अण्णाभाऊंच्या नावाने मराठी भाषा दिनाच्या बद्दल आग्रही आहेत. 2010-11 पासून मी देखील अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस 1 ऑगस्ट हाच खरा मराठी भाषा दिन साजरा करावा म्हणून सातत्याने प्रयत्नशील राहिलेलो आहे. माझा 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस हाच खरा मराठी भाषा दिन नावाचं पुस्तक आहे. याची ही दुसरी आवृत्ती आहे. 2014ला पहिली आवृत्ती आली. त्याच्या अगोदर पत्रक काढून अनेक माध्यमातून आपण अण्णाभाऊंचा जन्मदिवस 1 ऑगस्ट मराठी भाषा दिन करावा म्हणून आग्रही राहिलेलो होतो. 2014ला त्या विषयावर पुस्तिका काढली. त्याची पहिली आवृत्ती हातोहात खपली. दुसरी आवृत्ती देखील संपत आलेली आहे. सांगायचा मुद्दा असा की खरं तर मराठी भाषेची मुळं शोधत शोधत प्राचीन कुठल्या काळापर्यंत मराठीची मुळं जातात ती शोधून त्यातलं एखादं शिलालेख असेल, त्यातलं एखादं शिल्प असेल, सातवाहनांच्या काळात सापडलेली पुरावे असतील किंवा मध्ययुगीन भारताच्या कालखंडात अस्सल मराठीचं गद्य मराठी किंवा पद्य मराठीचं विश्लेषण करणारी ग्रंथ शोधायला हवी होती. लीळाचरित्र, धवळे किंवा वारकरी संत चळवळीतले अनेक ग्रंथ पुरावे आपल्याला मिळाले असते. पण तितक्या मुळापर्यंत जायला ह्यांच्याकडे कोणी विद्वान नाही, तेवढी अक्कल नाही. म्हणून त्यांनी स्वातंत्र्याच्या नंतरचं कुठलं तरी एक प्रतीक शोधून त्यांच्या नावाने मराठी भाषा दिन साजरा केला. जे प्रतीक तुम्ही देत होता ते काही सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, बुद्धिजीवींच्या घरादारातलं होतं का? हे प्रतीक शेतकरी, कष्टकरी, बहुजन, वंचित, शोषित, सर्वहारा जे भाषेची निर्मिती करतात त्यांचा प्रतिनिधी असणार होतं का? संस्कृतचं अवडंबर माजवणाऱ्यांच्या घरादारातलं हे प्रतीक तुम्ही त्यांच्या नावाने, कुसुमाग्रजांच्या नावाने मराठी भाषा दिन केला. कुठल्या लेखक साहित्यिकांचा सर्वे केला होता? कुठल्या लेखक साहित्यिकांना तुम्ही विचारायला गेला होता कुसुमाग्रजांच्या नावाने हा मराठी भाषा दिन करण्यासाठी? आणि म्हणून स्वातंत्र्यानंतरच तुम्हाला प्रतीक हवं होतं तर तुम्हाला अण्णाभाऊ साठे का नको होते? शेतकरी, कष्टकरी, वंचित, शोषित, भटके विमुक्त, आदिवासी, गावकुसा बाहेरचे भाषेची निर्मिती करणारे या सगळ्यांचं साहित्य विश्वात ज्यांनी प्रतिनिधित्व केलं ते अण्णाभाऊ साठे आहे. अण्णाभाऊ साठेंनी असा एक तरी घटक सोडला होता का की जे आपल्या साहित्य विश्वात त्याला अंतर्भूत केलं नाही? अहो, सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारे अण्णाभाऊ आहेत. आणि कुणाचं प्रतिनिधित्व करतात तर जे भाषेची निर्मिती करतात, भाषेत रोज हजारो शब्दांचे ऍड करतात आणि जे भाषेला वजन निर्माण करून देतात अशा समूहाचं साहित्यिक प्रतिनिधी म्हणून अण्णाभाऊ साठे आहेत. डोंबाऱ्यावरच्या काय आपल्या भावभावना मांडणाऱ्या कथा लिहिल्या, भोमक्या नावाची रस्त्याच्या कडेने हिंडणाऱ्या एखाद्या भनंग भिकाऱ्याची कथा लिहिली, माकडवाला, नंदीवाला, गावकुसा बाहेरचे, खाणीत काम करणारे अशा सगळ्यांचं, शेतकरी अशा सगळ्यांचं साहित्यिक प्रतिनिधी अण्णाभाऊ साठे करतात. आणि भाषा कोण जन्माला घालते? नाकात बोलणारी भाषा जन्माला घालत नाहीत किंवा उच्च जातवर्गीय भाषा जन्माला घालत नाहीत. ज्यांच्या घरादारात ज्यांनी सातत्याने संस्कृतचं अवडंबर माजवलं त्यांचा मराठीशी काय संबंध आहे? अहो, मडक्याला मडकं का म्हणावं, गाडग्याला गाडगं का म्हणावं, ही सगळी शब्द जन्माला कोणी घातली असतील तर ती कुंभारांनी. लाकडी फर्निचरची सगळी नावं सुतारांनी जन्माला घातली. टेबलाला टेबल का म्हणावं, खुर्चीला खुर्ची का म्हणावं, ही सुतारांनी जन्माला घातलेली शब्द आहेत. गव्हाला गहू का म्हणायचं, ज्वारीला ज्वारी का म्हणायचं, पिकांची सगळी नावं कुणब्यांनी, शेतकऱ्यांनी जन्माला घातलेली आहेत. भाषा ही श्रमिक, कष्टकरी, शेतकरी राबणारी भाषा घडवत असतात. हे उच्च जातवर्गीयांचं यज्ञाचं य आणि भटजीच्या भ पलीकडे भाषेला काही योगदान नाही. अशा जात समूहाचा माणूस तुम्ही त्याच्या नावाने मराठी भाषा दिन साजरा केला, त्याच्या नावाने मराठी भाषा दिन तुम्ही साजरा करता. काय संबंध आहे? करायचंच होतं तर संस्कृत भाषा दिनाचं श्रेय त्यांना द्यायला पाहिजे, ते त्यांच्या नावाने साजरा करायला होतं. पण स्वातंत्र्याच्या नंतरच तुम्हाला प्रतीक हवं होतं, तर तुम्हाला अण्णाभाऊ का चालले नाही? अण्णाभाऊ हे सर्वव्यापी, बहुप्रवाही, बहुअंगाचं प्रतीक आहे. विष्णू वामन शिरवाडकरांच्या साहित्याची आणि अण्णाभाऊंच्या साहित्याची एकत्रित चर्चा होऊ द्या, तुलना होऊ द्या, एकत्रित त्यांचा विचार विनिमय होऊ द्या, बघू द्या कुणाचं साहित्य दर्जेदार आहे. पण तुम्हाला ते तसं नको होतं आणि म्हणून तुम्ही अण्णाभाऊंना डावलून, अण्णाभाऊंना दाबून त्यांच्या साहित्य विश्वाची चर्चाच न होऊ देता कुसुमाग्रजांच्या नावाने मराठी भाषा दिन साजरा केला. तो आम्हाला अमान्य आहे. आम्ही अण्णाभाऊंच्या नावानेच 1 ऑगस्ट रोजीच मराठी भाषा दिन साजरा करणार. मी समस्त मराठी प्रेमींना विनंती करतो. खरं तर या बाबतीत अनेक लेखक, साहित्यिक, विचारवंतांचे मतभेद असू शकतात. मी मगाशी म्हणालो स्वातंत्र्याच्या पूर्वीची प्रतीक द्यायची होती तर मराठीची मुळं जिथपर्यंत जातात तिथपर्यंत तुम्ही शोध घ्यायला पाहिजे होता.
नाणेघाटातला एखादा शिलालेख, नागनिकीचा एखादं काय वाक्य किंवा प्रथम मराठीतलं एखादं वाक्य, ते वाक्य तो शिलालेख कुणाचा आहे शोधून त्या काळातल्या एखादा दिवस ठरवून तुम्ही मराठी भाषा दिन साजरा करू शकला असतात. त्याच्याही अलीकडे तुम्हाला यायचं होतं तर प्राकृतातले अनेक ग्रंथ आहेत, त्याच्याही अलीकडे यायचं होतं तर अस्सल मराठी बोलणारा लीळाचरित्र नव्हता का? आणि म्हणून ही ग्रंथ लिहिणारे, ह्या ग्रंथांची भाषा ज्यांची होती त्यांच्या जयंत्या, त्यांच्या पुण्यतिथ्या या कुठल्या ना कुठल्या नावाने तुम्हाला मराठी भाषाचा गुणगौरव करता आला असता. पण तुमची जात नेहमी आडवी येते, तुमचा जातीयवाद आडवा येतो, तुम्हाला तुमच्या जातीचं प्रतीक हवं असतं. म्हणून ब्राह्मणांच्या घरात जन्मलेलं प्रतीक तुम्ही मराठी भाषा दिनाला थोपवलं आणि हजारो वर्ष ज्यांनी मराठी जोपासली पुढे आणली ते प्रतीक तुम्हाला चाललं नाही. म्हणून स्वातंत्र्याच्या नंतरच तुम्हाला प्रतीक हवं होतं किंवा ह्या अलीकडच्या काळातच तुम्हाला मराठी भाषा दिनाचं प्रतीक घ्यायचं होतं, तर अण्णाभाऊ का घेतलं नाही? म्हणून कुसुमाग्रजांच्या ऐवजी 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांचाच जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा झाला पाहिजे. सगळ्यांनी त्याबद्दल आग्रही असलं पाहिजे आणि आम्ही करत राहणार. लेखन प्रेरणा दिन काय आमच्या तोंडाला पानं पुसता का? एखादं असं कुठल्या तरी कोपऱ्यातला एखादं वाक्य वापरायचं आणि करा म्हणायचं तुमचं तुम्ही लेखन प्रेरणा दिन. लेखन प्रेरणा दिन काय भानगड आहे? मराठी भाषा दिन का? अण्णाभाऊ साठे यांनी रशियापर्यंत मराठी भाषा नेली. अण्णाभाऊंनी मराठी विश्वाची, साहित्य विश्वाची सर्वांगाने सेवा केली. पवाडे लिहिले, वग लिहिला, नाट्य लिहिले, तमाशा लिहिला, तमाशातल्या लावण्या लिहिल्या, चित्रपट काढले. अजून आणखी काय पाहिजे होतं? अण्णाभाऊंनी छक्कड लिहिली, अण्णाभाऊंनी कविता लिहिल्या. मराठी भावविश्वासाठी, साहित्य विश्वासाठी जो दर्जा लागतो, जे अस्सलता लागते, जे प्रकार लागतात ते सगळे अण्णाभाऊंनी हाताळलेले आहेत. तरी अण्णाभाऊंच्या बद्दल दुजाभाव का? कारण ते तुमच्या जात समूहातले नाहीत, कारण ते तुमच्या उच्च वर्गातले नाहीयेत, तुमच्या जातीतले नाहीयेत. म्हणून तुम्ही सातत्याने डावलाडावळ करता, टाळाटाळ करता, टोलवाटोलवी करता. आणि म्हणून आता तुम्ही काय केलंय तर लेखन प्रेरणा दिन. कसला लेखन प्रेरणा दिन? 1 ऑगस्ट हा मराठी भाषा दिन म्हणूनच साजरा झाला पाहिजे. लेखन प्रेरणा दिन किती लोक करतील? मराठी भाषा दिन करायला गेला तर जगात जिथपर्यंत मराठी आहे तिथपर्यंत लोक चर्चा करतील, अण्णाभाऊंना समजून घेतील, पुन्हा त्यांच्या साहित्य विश्वाकडे जातील, साहित्य विश्वातले सगळे कांगोरे बघतील, साहित्य विश्वातले सगळे त्यांचे आशय समजून घेतील, त्यांना सांगायची जी मूल्य समजून घेतील. आणि म्हणून सगळ्यांना विनंती करतो, हा लेखन प्रेरणा दिन ठीक आहे, एक टप्पा आपण पूर्ण केला, पण लेखन प्रेरणा दिनाच्या पुढे जाऊन देखील अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस 1 ऑगस्ट हाच मराठी भाषा दिन म्हणून साजरा झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आग्रह राहिला पाहिजे. त्यांना त्यांच्या घरादारात काय करायचं करू द्या, आपण मात्र सगळ्यांनी अण्णाभाऊंच्या नावाने मराठी भाषा दिन साजरा करावा. अण्णाभाऊंच्या जयंतीच्या म्हणजे मराठी भाषा दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भारत. मित्रांनो, हे आहेत धर्मकीर्ती महाराज परभणीकर, नितीन महाराज सावंत असं त्यांचं नाव आहे. त्यांच्या या मताशी मी 100% सहमत आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केला. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम, जय अण्णाभाऊ.